नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 18 एप्रिलचा भाग बघताय तुम्ही प्रेक्षकांनो. आणि कसं आहे, मला माहिती आहे तुम्हाला सध्या मालिकेचा ट्रॅक जरा बोरिंग वाटतोय, त्यामुळे मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग करून हा रिव्ह्यू सांगणार आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा. आता सुरुवातीला तर त्यांनी अवंतिका आणि या जानकीचं बोलणं ऐकवलंय. अवंतिका म्हणत असते जानकीला, तू खूप छान केलंस वहिनी, त्या ऐश्वर्याची जिरवली वगैरे वगैरे. आणि आता ती डब्बा भरत असते तर अवंतिका विचारते, डब्बा कोणासाठी भरताय? मग ही जानकी सांगते, अगं तुझ्या दादांसाठी. मग अवंतिका म्हणते, रुचलेत ना ते, बोलत नाहीयेत ना तुमच्यासोबत? त्यावरती आता जानकी म्हणते, हो न ग, कळतच नाहीये त्यांचा रुसवा कसा घालवू. मग अवंतिका म्हणते, वहिनी त्यांना छान पोटभर जेव घाला, आणि आय नो ते तुमच्यावर जास्ती वेळ नाही रुसणार आहे. मग जानकी म्हणते, आय होप सो, मलाही जरा तसंच वाटतंय. आता असं विचार करून जानकीने ऋषिकेशसाठी छान डब्बा तयार केला. पण आता ऐश्वर्याचं हे जो काही ट्रॅक ते दाखवत आहे ना प्रेक्षकांनो, ये मेरे को हजम नाही हो रहा. काय आहे ना, ऐश्वर्याला असं वाटतंय की सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये ती भांडणं लावून देईल. पण थोडं लॉजिक आहे ना यार, सौमित्र किती चांगला आहे आणि ऋषिकेश कसं काय विश्वास ठेवेल की त्यानेच नानांना किडनॅप केलं. आता या ऐश्वर्या मनाशी तेच बोलते, जानकी तुझा नवरा तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आता बघच मी काय खेळी खेळते ते. प्रेक्षकांनो, या उन्हाळ्याची गरमी कमी होती का? त्यात त्यांनी या शरीरच्या सासूला आणून ठेवलंय. काही गरज आहे का? ही शरीरची सासू म्हणजे डोक्याला ताप आहे. आता बघा, या सुमित्राबाई बिचाऱ्या आपुलकीने आल्यात. आता काही वाळवणाचं साहित्य वगैरे जे काय त्यांनी आणलंय ना, त्या आपुलकीने म्हणतात, बरं झालं मालतीताई तुम्ही आल्यात, तुमच्यासाठी वाळवणाचं सगळं आणलंय, छान आहे, आमच्या जानकीने केलंय, तुम्हाला आवडेल बरं का, सांगा कसं झालंय ते. आता ही लगेच टोमणा मारते त्या मालतीबाई म्हणजे शरीरची सासू त्यांना, आणि म्हणतात, हो बाई तुमची जानकी फार छान आहे, अगदी सालस आहे, मस्त सून भेटली आहे तुम्हाला, आणि ती विशेषतः तुमच्यावर आवाज चढवत नाही, त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान आहात. कसं असतं ना प्रेक्षकांनो, म्हणजे आपण हे मालिकेपुरतं बोलतोय बरं का, काही काही बायका असतात ना स्वतःची वागणूक नाही लक्षात घेत, पण सून त्यांच्याशी वाईट वागते हे मात्र त्या आवर्जून सांगतात. आता ही कशी बोलते त्या शरीरशी ते नाही या बाईला कळत. असो, आता या तरी सुद्धा हसण्यावारी घेतात बिचाऱ्या, शेवटी लेकीचं सासरे म्हणल्यावर काय बोलणार. मग आता लगेच ही बाई म्हणते, बाई तुमची जानकी कशी सगळं व्यवस्थित करते, तुम्ही सांगायच्या आधी सगळी कामं झालेली असतात, आणि मुळात म्हणजे हसतमुख असते होय तुमची सून. मग आता या बिचाऱ्या काय बोलणार, हो हो आमची जानकी आहेच तशी, आणि आमची शरीव पण खूप गुणाची हो, आमची शरीव सुद्धा खूप लाघवी. आता या अशा बोलायला जातात बिचाऱ्या. आता शेवटी आईच आहे म्हणा, आई आपल्या लेकीची बाजू घेईलच, आणि त्यांना बिचाऱ्यांना लेकीलाही वाईट म्हणायचं नाही आणि सुनेला पण नाही. पण काही काही सासवा मात्र सतत सुनेला वाईट म्हणतात, तशी ही शरीरची सासू आहे. आता शरीरची सासू म्हणते, बाई तुमच्या सुनेला तुम्ही सगळं वळण लावलं, पण तुमच्या लेकीला काही वळण लावता आलं नाही बरं. तुमची शरीव तिला काही येत नाही, साधं सासूशी धड बोलावं तेही जमत नाही बरं, तेही राहिलं. पण हिची अजून कूस पण उजलेली नाही आहे. तुमच्या घरात कसं ओवी आहे ना, त्यामुळे तुमची छान करमणूक होते, नातीचं तुम्हाला छान कोडकौतुक करता येतं. मला नाही वाटत का नातवाचं तोंड बघावं. आता या बाईनं ते सगळा कंप्लेंटचा सूर चालू केलाय. मलाही माझ्या नातवाचं तोंड बघायचंय, मलाही वाटतं माझ्या नातवाच्या हातावर लिमलेटची गोळी ठेवावी. आता यांना बिचाऱ्यांना कानकोंड होतं या सुमित्राबाईंना. त्या बिचाऱ्या अशा भेदरक्या नजरेने शरीरला बघतात आणि म्हणतात, होईल हो होईल, माझ्या शरीरला सुद्धा बाळ होईल, तुम्ही जरा धीर धरा. मग आता लगेच ही बाई म्हणते, हो धीरच धरू नये, आता सगळं देवावर सोडलंय आम्ही, कोणाच ठाऊक आता कधी हिची कूस उचते आणि कधी नाही. पण आता या सुमित्राबाईंना खूप इन्सल्टिंग फील होत असतं. त्या म्हणतात की हो हो होईल, सगळं ठीक होईल. शरीरला मात्र फार वाईट वाटतंय, तिच्या आईचा अपमान होतोय ते बघून, पण तरी सुद्धा बिचारी अगदी गप्प उभी आहे बरं का. शरीरची सासू म्हणते, आता तुम्ही आलाच आहात ना, तर समजावा तुमच्या मुलीला, सासूला मूर्खात काढू नको. नाही, सासू व्यवस्थितच सांगते, बाई माझं ऐकत नाही, तुमचं ऐकेल तुमची मुलगी तर समजून सांगा. त्यावर आता बिचारा विक्रांत म्हणतो, अगं आई त्या एवढ्या लांबून आल्याय, चहा सरबत तरी विचार. त्यावरती आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात, नाही नाही विक्रांतराव, मला काही नकोय, आहेत ना मालतीताई इथे, आता आमच्या भेटी होतच राहतील, येते मी. त्यावरती लगेच ही सासू आहे ना खोचकपणे बोलते, अहो तुमच्या मुलीने पाणी आणलंय ना तुमच्यासाठी, ते तरी पिऊन जा. त्यावर सुमित्राबाई बिचाऱ्या पाणी सुद्धा पित नाही आणि म्हणतात, नको नको मला काही नको, येते मी. आणि आता एवढा मोठा खलता आणलाय त्यांनी शरीरच्या घरी, एवढ्या सगळ्या वस्तू आणल्यात, पण आता या बिचाऱ्या तशाच नाराज होऊन निघून जातात. आता लगेच या सुमित्राबाई निघाल्यावरती शरीरची सासू त्यांना थांबवत म्हणते, अहो सुमित्राबाई, वाटेत देऊळ लागलं ना तर देवाजवळ प्रार्थना करा की आमच्या घरातही लवकर पाळणा हलू देत म्हणून. आता सुमित्राबाईंना फार वाईट वाटलंय, बिचाऱ्या रडतच जातात. आता मात्र शरीर खूप विक्रांतवर संतापते. आता कसं होतं प्रेक्षकांनो, हा राग नवऱ्यावर निघणारच ना. सुमित्राबाई बिचाऱ्या कानकोंड्या होतात आणि चुपचाप तिथून निघून जातात. काय बोलणार ना, अशा बाईचा स्वभाव असल्यावरती आता पोरीसाठी सहन करावंच लागेल त्यांना.
त्यांना. बिचारे निघून जातात एकही शब्द न बोलता. पण आता विक्रांतला मात्र राग आलाय त्याच्या आईचा. शरयू पण रडत रडत खोलीत निघून जाते. आता ही बघा काय नावीचं ऐश्वर्या ती लाल काळी झाली म्हणून मला समजलंच नाही. तर आता तिच्या डोळ्यावरती सगळीकडे असे वेगवेगळे प्रकाश पडतात. ती एकदम अशी जरा अंगात आल्यासारखं वागते. आता एका रूम मध्ये जाते ती आणि असे फोटोचे लिंक लावते आणि कसंही करून तिला सौमित्राला बॉस ठरवायचंय. आता हे सगळे धागेदोरे ती सौमित्राकडे जोडणार आहे आणि सौमित्राला दोषी ठरवत या ऋषिकेश आणि सौमित्रामध्ये भांडणं लावणार आहे. आणि प्रेक्षकांना हा ट्रॅक दाखवला ना तर सॉलिड बोर होणार आहे आपल्याला. काहीच्या काही दाखवू लागले ते आता काही दाखवायला नाहीये. तर असो, आता सौमित्र त्या गणपतला भेटलाय. तो म्हणतो तुम्ही, आता तो म्हणतो साहेब मीच तुमच्यासाठी म्हणजे फोन केला होता ना तुम्हाला माझी केस घ्या म्हणून. सौमित्र त्याला विचारतो तुम्ही असे लपत छपत का आलात. मग तो माणूस म्हणतो अहो काय करू साहेब, माझा चुलता आहे ना, माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून नये हो, सगळं काही माझंच आहे पण मला फसवतोय हो, त्यामुळे मला असं लपत छपत यावं लागतं, माझ्या जीवाला धोका आहे ना म्हणून. असं काहीतरी तो सांगतो कारण या सौमित्राकडे तो त्याची केस घेऊन आलाय हा गणपत. आता तो सांगतो की अशी अशी माझी केस आहे, माझा चुलता माझ्या प्रॉपर्टीवर अधिकार दाखवतोय. साहेब तुम्ही देवासारखे धावून आला, तो मी तुमच्याबद्दल फार ऐकलंय, माझी मदत करा. सौमित्र म्हणतो अरे हरकत नाहीये, तुझी बाजू खरी असेल तर तू जिंकणारच कोर्टामध्ये, काळजी करू नकोस. आता तो सौमित्राला काही पैसे देऊ करतो जे सौमित्र घ्यायला आधी नकार देतो. पण तो म्हणतो साहेब असं कसं, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, एवढे पैसे ठेवा. आता पैसे देताना फोटो काढण्यात येतोय सौमित्राचा. जे काही प्रत्येक मालिकेत दाखवतात ना ते असं फसवतात वगैरे, स्कॅम करतात, ते सगळं यांनी केलंय ऐश्वर्याने आणि सयाजीरावने. आता त्या सौमित्राने पैसे दिले. हा फोटो दुसऱ्याच एका माणसाने काढलाय आणि त्या माणसाने ताबडतोब सौमित्राचा आणि त्या गणपतचा फोटो या ऋषिकेशला पाठवलाय. आधी तर तो माहिती देतो ऋषिकेश साहेब तुम्हाला जो माणूस हवाय ना सयाजीचा, तो मुळशीमध्ये आलाय, तो गणपत, आणि तो एका त्याच्या बॉसला भेटायला गेलाय. काळ्या कोटवाला माणूस होता, मी त्यांचा फोटो काढलाय बघा. ऋषिकेश म्हणतो व्हेरी गुड, तू जसं आहे तसा फोटो मला पाठवून दे. मग तो माणूस म्हणतो साहेब माझा मोबाईल असं काही फार भारीचा नाहीये, पण जसा फोटो आलाय तसा मी तुम्हाला पाठवतो. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय आणि ऋषिकेशला फोटो पाठवलाय. आता ऋषिकेश तो फोटो पाठमोरा बघतो. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, सख्खा भाऊ असून त्याचा पाठमोरा फोटो ऋषिकेशने ओळखला नाही. बाई मला तर फार मोठा जोक वाटला. आता ती जानकी जाते आणि खूप एक्सायटेड होऊन त्याला म्हणत असते ऋषिकेशला चला ना, हो तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणलंय, दही कांदा आणलाय, खा ना. मग आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो जानकी मला महत्वाचं काम आहे, मला जायचंय. जानकी म्हणते असं काय करता, अजून पण चिडलेच का. ही लाडात आलेली असते आणि तो चिडलेला असतो. आता तो संतापतो आणि म्हणतो तुला कळत नाही का, एकदा सांगितलेलं मला जायचंय बाहेर, मला महत्वाचं काम आहे, जाऊ दे मला. आता तो एवढ्या जोरात फसकतो, एवढ्या जोरात की आतापर्यंत तुम्ही कधी त्याला एवढ्या जोरात फसकलेलं पाहिलं नसेल. म्हणून जानकीला आता कसं तरी होतं. ती विचार करते बाई ऋषिकेश एवढ्या उन्हात कुठे चालले, कोणाला भेटायला चालले, मी जाऊ का यांच्या मागे, काय लपवत आहेत ते माझ्यापासून. आता जानकीच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न आलेत. असो, आता शरयू मात्र विक्रांतची चांगलीच खरडपट्टी काढते त्याच्या आईमुळे. असं होतं बरं का प्रेक्षकांनो, काही काही घरामध्ये बायकांशीच नीट वागत नाही, म्हणजे सासू सुनेशी नीट वागत नाही, सून सासूशी नीट वागत नाही, त्यामुळे मधल्यामध्ये या नवऱ्यांचं मरण होतं. आता तो विक्रांत त्या शरयूला म्हणतो अगं जेव ना शरयू, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस ग शरू, अगं उपाशी राहू नकोस, मला माहिती आहे तू जरा हर्ट झाली आहे पण जेव ना. अगं असं काय उपाशी राहतेस. आता शरयू चिडते त्याच्यावर आणि म्हणते तुला काही कळतं का रे विक्रांत, माझ्या आईचा अपमान केला तुझ्या आईने, काय गरज होती रे त्यांना हे सगळं करायची. भर उन्हात माझी आई आली एवढं सगळं घेऊन त्यांच्यासाठी, तर आईशी नीट बोलणं तर दूर, पण तिला पाणी पण नाही दिलं त्यांनी. ही काय पद्धत झाली तुझ्या आईची वागण्या बोलण्याची. त्यांना साधी सुद्धी गोष्ट कळत नाही का, आपल्याला मूल होत नाही तर आपण दवाखान्यात दाखवतोय, ट्रीटमेंट करतोय ना, एवढा धिंगाणा करायची काय गरज आहे तुझ्या आईला. बिचारी माझी आई, किती वाईट वाटलं असेल तिला, हिरमुसून गेली, तोंड तिचं बारीक झालं रे. आणि ही कोणती पद्धत आहे, म्हणजे मला मूल होत नाही म्हणून माझ्या घरच्यांचा अपमान करायचा, याला काय लॉजिक आहे रे विक्रांत. आता त्या विक्रांतला समजतोय बिचाऱ्या शरूचा सगळा राग, पण त्याला आईला पण बोलता येत नाहीये. आता तो तिला म्हणतो शांत हो न ग शरू, मी बोलतो आईशी, तू नको नको चिडचिड करू, अगं थोडं तरी खाऊन घे. हे बघ आई चुकीचं वागली ग, मला कळतंय, मी बोलतो आईशी, पण तू आधी थोडंसं ज्यूस पी बरं. बरं चिडू नको माझ्यावर, तो ज्यूस पी, आधीच तो गार आहे पण तुझ्या चिडण्यामुळे तो गरम होईल. चल घेऊन टाक. आता तो जरा वातावरण बदलायचा प्रयत्न करतो आणि तिला ज्यूस पाजतो, तेव्हा ती थंडी होते जरा आणि शांत होते. तर असो, आता पुढे बघा, हा ऋषिकेश तिथे जातो तर तिथे कोणी बॉस वगैरे नसतो, इकडे तिकडे बघायला लागतो तो तर कोणीच नसतं. तो जरा वैताग व्यक्त करतो, कुठे गेला यार तो बॉस. तेवढ्या ती जानकी लागली येते रिक्षातून त्याच्या मागे मागे, ऋषिकेश म्हणून ओरडत असते. आता ऋषिकेश म्हणतो तू कशाला आली इथे. जानकी म्हणते आवाज काय करता तुम्ही, कुठे निघून आलात असे अचानक, तुम्ही मला सांगा ना, तुम्ही काही बोलत नाही, काही नाही. अहो काही महत्वाचं असेल तर सांगा, मी तुमची मदत करू शकते ऋषिकेश. आता प्रत्येक ठिकाणी जानकीलाच मोठेपणा घ्यायचा असतो, ती गोष्ट वेगळी.
असो, आता ऋषिकेश म्हणतो काही नाही, मला फोन आला होता, आपल्या नानांना ज्यांनी किडनॅप केलं ना तो बॉस इथे आलाय म्हणे मुळशीमध्ये. मग जानकी म्हणते अहो ऋषिकेश, एवढी मोठी रिस्क तुम्ही का घेताय, एकटे का आले भेटायला, सौमित्र भाऊजींना सांगा ना. मग तो ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो मला कोणाला काही सांगायचं नाहीये, मला नानाच्या किडनॅपरला शोधायचंय फक्त बस. आता तेवढ्यात नेमका सौमित्र समोर येतो यांच्या आणि म्हणतो अरे दादा वहिनी तुम्ही इथे. त्यावरती आता ऋषिकेश त्याला बघतो आणि आणखीनच चिडतो. खरं तर ऋषिकेशचं चिन्ह किती इलॉजिकल आहे ना प्रेक्षकांनो. या सौमित्रावरती बळजबरीच खार खातोय तो. मला काही समजे ना काय चाललंय ऋषिकेशचं. असो, काही पण दाखवतात कधी कधी कुठल्याच्या कुठे ट्रॅक नेऊन ठेवतात. तर आता हा सौमित्र म्हणतो अरे दादा काय झालं, पण आता सौमित्राशी काहीही न बोलता तो ऋषिकेश लागली गाडीत बसतो निघून जातो. मग सौमित्र म्हणतो अगं वहिनी असं काय करतोय दादा, त्याचं काय चाललंय, अगं असं केल्यामुळे तो रिस्कमध्ये जाईल ग, कशासाठी आला होता तो इथे, तो विचारपूस करतो त्या जानकीला. मग ती सांगते अहो त्यांना फोन आला होता, तो कोणता बॉस का कोण तो इथे आला म्हणे, पण नेमका त्यांना पाठमोरा दिसला, ते सगळी शोधाशोध करताय नानाच्या किडनॅपरची वगैरे वगैरे. आता सौमित्राला ते ऐकून धक्का बसतो. मग सौमित्र काळजी व्यक्त करतो. तो म्हणतो अगं वहिनी कशाला हे सगळं करायचं, आपण हे करायसाठी पोलिसांची मदत घेऊ ना, दादा खूप मोठी रिस्क घेतोय ग, मला दादाची काळजी वाटते, तू समजव ना ग दादाला. आता सौमित्र काळजी व्यक्त करतो जानकीकडे. मग जानकीला टेन्शन येतं, अरे देवा ऋषिकेश कोणाचं काय ऐकत नाही, आता कसं समजवू मी त्यांना. पण असो, आता ऐश्वर्या त्या गणपतला भेटते आणि त्याला विचारते काम व्यवस्थित केलं का. मग तो गणपत म्हणतो हो ताई व्यवस्थित काम केलंय, पण आता या सगळ्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना, मी पकडला गेला तर. मग ऐश्वर्या त्याला म्हणते अरे नाही पकडला जाणार, तुझा विश्वास नाही का आमच्यावर, आतापर्यंतचा सगळ्यात जुना माणूस आहे ना तू डॅडाचा, तू फक्त हे काम चोख कर वगैरे वगैरे असं ती त्याला सांगते. मग आता हा गणपत म्हणतो मग ताई, आता त्या गणपतला सयाजीचा फोन आलाय. मग ऐश्वर्या त्या सयाजीरावांचं बोलणं गणपतशी करून देते, तिच्या फोनवर आलाय सयाजीरावांचा फोन. मग सयाजीराव गणपतला सांगतात गणपत तुला सांगितलं तेवढं चोख काम कर, तुला तुझे पैसे मिळतीलच. मग तो गणपत म्हणतो हो साहेब धन्यवाद, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मग ऐश्वर्या म्हणते आता सांगितलं तिकडे जाऊन लप. आता असं म्हणून ती त्या गणपतला पाठवून देते आणि तिच्या वडिलांशी फोनवर कंटिन्यू पुढे बोलते आणि म्हणते डॅडा अरे आता बघच तू, आपण या घरामध्ये रामायण चालू असताना कसं महाभारत घडवून आणू. या सौमित्रला आणि ऋषिकेशला नाही समोरासमोर महाभारतासारखं युद्ध लढवायला लावलं ना आपण, तर नावाची ऐश्वर्या नाहीये मी. आता बघच प्रॉपर्टीसाठी सौमित्राने हे सगळं केलंय, हे आपण समोर आणू आणि त्या सौमित्राला आपण बरोबर अडकवू. कसं होतं ना प्रेक्षकांनो, सकाळपासून एवढा वेळ बोलत असते ना मी, तर कधी कधी माझे शब्द इकडचे तिकडे होतात, तेवढं मला सांभाळून घ्या हं. कंटिन्युअसली एवढ्या तास बोलणं सोपं नाही आहे. तर असो, माझ्या या एफर्टसाठी एखादा लाईक केला ना तुम्ही की मला गारगार वाटतं. असो, तर आता इकडे बघा जानकी आणि ऋषिकेशमध्ये जबरदस्त भांडण लागलंय. घरी जानकी पोहोचते ऋषिकेशच्या मागेच. आता ऋषिकेश म्हणतो तू कशाला आली तिथे, तुझ्यामुळे तो बॉस अटकला ना, मला वेळ झाला ना तिथे पोहोचायला. जानकी म्हणते असं काय बोलता ऋषिकेश, अहो तुम्ही हे जे काय करताय ते असं का करताय, आपल्याला शोधायचं आहे नानांच्या किडनॅपरला, पण अशा पद्धतीने नाही, तुम्ही एकटे एकटे जाता, कोणाला काही सांगत नाही सवरत नाही, गैरसमज होतो ना. मग आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो कसला गैरसमज ग जानकी, कसला गैरसमज, आता काय सौमित्राला माहिती नाहीये का मी हे काम करतोय, अवंतिकाला पण माहितीच आहे, घरातल्या सगळ्यांना माहितीये की मी नानाच्या किडनॅपरला शोधतोय, त्याच्यात कसला आलाय गैरसमज, तू कुठले प्रश्न कुठे नेऊ नकोस जानकी. जानकी म्हणते अहो तसं नाही म्हणते, पण आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून आम्ही सांगतोय ना, तुम्ही कोणाला काही सांगत नाही सवरत नाही आणि काही तुम्हाला काही माहिती आली की निघता लगेच, तुमचेच हँडल करता. सौमित्र भाऊजींना या सगळ्यामध्ये घ्या ना. पण ऋषिकेश तिच्यावरती पुन्हा एकदा जोरात चढतो, मला कोणाला काही मध्ये घ्यायचं नाहीये. आणि जानकी तुझं वागणं बघ जरा, मी काही बोललो नाही तर तुला राग येतो, तू त्या ऐश्वर्याला घरात घेऊन किती मोठी चूक केली. अगं शेमड्या पोराला पण कळल त्या ऐश्वर्याला तू घरात घेतलं त्यामुळे काय परिणाम भोगावे लागतील ते. यांचा आवाज चढलेला बघून तिथे ओवी येते आणि घाबरून म्हणते आई बाबा तुम्ही भांडताय. मग जानकी तिला स्माईल करून म्हणते अगं नाही ग बेटा, आम्ही जरा डिस्कशन करतोय. आता ही ओवी म्हणते बापरे एवढ्या मोठ्याने डिस्कशन, मी घाबरले ना. मग जानकी तिला नादी लावून म्हणते अगं काही नाही, चल मी तुला आजीकडे सोडते, असं काही नाही, आमची जरा छोटीशी चर्चा चालू होती तर बाबाचा आवाज वाढला, तू नको बेटा काळजी करू हां. आता असं म्हणून ती त्या ओवीला खाली नेते. पण आता हा सीन बघा प्रेक्षकांनो, सगळ्यात सॉलिड आहे आजचा हा सीन. आजीबाई आल्यात, सारंग आणि ऐश्वर्याचा प्लॅन ठरलाय आजींसोबत, नानांची माफी मागायचा प्लॅन आहे आणि आजी या दोघांना शिकवत असतात की अशी ऍक्टिंग करा तशी ऍक्टिंग करा. आता सारंगला अशी मागे ओढते ती ऐश्वर्या, म्हणते ओ आजी मला ऍक्टिंगचं शिकू नका, मी ऍक्टिंग मध्ये परफेक्ट आहे, तुम्ही तुमचं काम करणार आहे का तेवढं बोला. हो आजी खरा अभिनय खोटा अभिनय मला का शिकू, मी काही सारंग नाहीये, मला सगळं कळतं, मला अभिनय करणं काही
अवघड नाहीये. हे बघा चला आता तुम्ही तुमचं काम चोख करा. आता आजी म्हणतात 1 2 3. आता ही ऐश्वर्या आजीला लोटते डायरेक्ट नानांच्या समोर. आता आजीला लोटल्यामुळे आजीला येतो राग. आजी मोठ्याने ओरडतात, का ग लाज वाटते का? नाना समोर असतात, ते म्हणतात काय बोलताय सासूबाई? त्यावर आजी म्हणतात, अहो नाही हो, तुम्हाला नाही म्हटलं मी, मला म्हणायचं होतं की या दोघांना लाज वाटते का? या दोघं जण तुम्ही इकडे या. लाज वाटते का रे दोघांना? अरे माफी मागा, नानांची माफी मागा, नाक घसा नानांसमोर, मग माझ्याशी येऊन बोला. नाना कन्फ्यूज झालेत ना, त्यांना समजे ना काय झालं. आता नाना म्हणतात, काय झालं सासूबाई, काय झालं काय? आता या आजी म्हणतात, थांबा आधी मला माझे डायलॉग बोलू द्या. नानांना हसू पण येतंय आणि आश्चर्य पण वाटतंय. मग आजी म्हणतात, नाही म्हणजे मला असं म्हणायचंय नानासाहेब, माझ्या मनातले संवाद मला यांच्याशी बोलू द्या. मग आजींना काही डायलॉग आठवे ना. आजी म्हणतात, ज्या नानासाहेबांनी एवढ्या मोठ्या मनामध्ये, अरे सॉरी चुकला माझा डायलॉग, मला असं म्हणायचंय की ज्या नानासाहेबांनी एवढ्या मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. अरे लाज बाळगा रे, अरे माफी मागा, क्षमा मागा, नाक घसा, चला चल आगे चल. सारंग आणि ऐश्वर्याला हाकलतात ते नाना समोर. आता लगेच ऐश्वर्या नाटकं करायला लागते आणि म्हणते, नाना मला माफ करा हो, मी ज्या चुका केल्या ना त्या सगळ्या चुकांसाठी मी मनापासून माफी मागते तुमची. नाना मला माफ करा, मी इथून पुढे आदर्श सुनेसारखी वागेलो, माफ करा मला, प्लीज माफ करा नाना. मग आता आजीबाई सारंगला म्हणतात, अय गुंड्या, तू काय खांबासारखा उभा रे, चल माफी माग नानांची, माग माफी. आता दोघं पायाशी पडलेत बरं का नानांच्या. हा सीन सॉलिड फनी होता प्रेक्षकांनो. मला ना या तिघांसाठी मालिका द्यावं म्हणजे आवडते मालिकाचा रिव्ह्यू द्यायला. सारंग, आजीबाई आणि ऐश्वर्या काम छान करतात तिघं जण. आता एवढी कॉमेडी वाटले ना हा सीन. सारंग लगली नानांच्या पाया पडतो आणि म्हणतो, नाना माझं चुकलं, मला माफ करा. बघा नाना, अहो या पण माफी मागताय ना, अहो या खरंच आजपासून आदर्श सुनेसारख्या वागतील हो नाना, आम्ही वचन देतो तुम्हाला. नाना मला पण माफ करून टाका ना, अहो माझी पण चूक झाली नाना मला माफ करा नाना, असं म्हणून नाना घासत असतो त्यांच्या पायावर आणि म्हणत असतो, नाना आणि हो नाना, तुम्ही केव्हाही रूमच्या बाहेर या, तुम्हाला मी आणि ऐश्वर्या सगळ्यांची नीट नेटकं वागतानाच दिसू. नाना मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आता आजी तिकडून लांबून पप्प्या घेत आहे सारंग आणि ऐश्वर्याच्या आणि म्हणताय, शाणी ग माझी गुंडी, शाणा ग माझा गुंडा. नानासाहेब अहो तुम्ही पण असंच काहीतरी बोला ना त्या दोघांना. पण नाना काही रिस्पॉन्स देईना. नाना चुपचाप बसून यांचा तमाशा बघताय. आता आजी केविलवाणं तोंड करतात, नानासाहेब बोला ओ बोला. मग नानासाहेब म्हणतात, तुमचं झालं का सासूबाई, तुमचं झालं असेल तर तुम्ही निघा. मग आजी म्हणतात, अगं बाई म्हणजे तुम्ही मोठ्या मनानं या दोघांना क्षमा केली का? तुम्ही विसरलात ना सगळं नानासाहेब, सगळे विसरलात ना? आता आजींना पण माहिती आहे बरं प्रेक्षकांनो, म्हणजे ऐश्वर्याने ढकललंय पण तरी सुद्धा आजींची कमाले बाई या बाईला एवढं सपोर्ट करायची. प्रॉब्लेम हा आहे ना प्रेक्षकांनो, आजीचा लाडका सारंग आहे. सारंगसाठी आजी कुछ भी करेगी असं ते आहे. आता असतं ते साय, दुधाची साय वगैरे म्हणतात ते असो. तर आता आजीबाई विचारतात नानांना की तुम्ही माफ केलं ना या दोघांना, पण नानांनी मात्र काही रिस्पॉन्स दिला नाही. ऐश्वर्या डोकावून नानाकडे बघत असते. पण हा भाग त्यांनी संपवला इथेच. आता पुढच्या भागात बघा, नानांनी पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. आता ऋषिकेश नानांना तो फोटो दाखवतो जो त्या माणसाने पाठवलाय ना नानांना तो फोटो. आता तो ऋषिकेश विचारतो, नाना हा माणूस होता का तुम्हाला किडनॅप केलं तेव्हा? मग नाना म्हणतो, हो हाच तो माणूस होता रे, अरे जो मला त्रास द्यायचा रे, त्याने किडनॅप करून ठेवलं होतं. मग आता ऋषिकेश म्हणतो, तो काळा कोट घातलेला माणूस आहे ना नाना याच्या बाजूला, तो बॉस आहे याचा. आता हे ऐकल्यावर नाना घाबरलेत. मग आता इकडे जानकी म्हणते, काही झालं तरी मी ह्यांना, जानकी सौमित्राला सांगत असते की मी यांना समजून सांगेल सौमित्र भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. सौमित्राला काळजी वाटत असते ऋषिकेशची. आता आधेमध्ये असे प्रोमो दाखवले. तर आता ऋषिकेश सौमित्रशी दुश्मनी करेल का? आणि प्रेक्षकांनो त्यांनी यावेळेला जर ऐश्वर्याचा डाव सफल झालेला दाखवला ना तर ते खूप ऑड वाटेल. कारण म्हणजे एवढं सगळं झालं तरी पहिले पाडे 55च आहेत यांचे, म्हणजे अजूनही या भावंडांचा एकमेकांवर विश्वास नाही असंच दिसेल ना. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उगीच स्लो मध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू देत नाही. भारी दिला की नाही रिव्ह्यू मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.